दौंड तालुक्यातील कुरकुम येथे असणाऱ्या MIDCतील पटनी कंपनीला भीषण आग लागून लाखो रुपयाचं नुकसान झालंय। कंपनीमध्ये गाद्या आणि स्पंज बनवले जात होते। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्या असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जातोय। मंगळवारी 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 4:45च्या सुमारास करकोम MIDCच्या A52 प्लॉटमधील अत्याधुनिक गादी आणि स्पंज बनवणाऱ्या पटनी कंपनीला भीषण आग लागली। ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल होऊन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु लागलेल्या आगीने भीषण रूप धारण केल्याने ही आग आटोक्यात आणण्यात अपयश येत होतं। मोठमोठे आगीचे लोळ उठत असल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले होते, तर आगीमुळे संपूर्ण आकाशामध्ये धुराचे ढग तयार झाले। घटनास्थळी दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी भेट देऊन आगीचे नेमके कारण जाणण्याचा प्रयत्न केला। कंपनीकडून सुरक्षेच्या बाबतीत कुठल्याही प्रकारचा हलगर्जीपणा झाला आहे का याचा शोधही पोलीस घेत आहेत। यावेळी अग्निशमन दलाकडून परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जात होता, परंतु त्यांना हवे तसे यश येत नव्हते। गेल्या काही दिवसापासून करकोम MIDC चर्चेत आली असून याच MIDC मध्ये काही दिवसांपूर्वी एका कंपनीमध्ये भीषण स्फोट होऊन 2 कामगारांना आपला जीव गमवावा लागला होता। करकोम MIDCच्या आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। प्रतिनिधी अब्बास शेख, ब्युरो रिपोर्ट, जीवन न्यूज पुणे मेट्रो, महानगराची लाईफलाईन, दौंड।